नमस्कार, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर आज आहे श्रावणी सोमवार. मी आता लवकर रेडी होणार आहे. सकाळचे 7 वाजले. पटकन रेडी होऊन आंघोळ वगैरे करू आणि मस्त देवपूजा करून मग कामाला सुरुवात करूया. सो मी फ्रेश झाली आहे, आंघोळ वगैरे झाली माझी. आता मी साडी घालणार आहे. आज बिलकुलला माहिती नाही आहे मी साडी घालणार आहे वगैरे, कारण मला पूजा वगैरे करायची आहे. पण त्यांना सरप्राईज देऊया, त्यांना माहिती नाही आहे. सो ते आंघोळीला वगैरे गेले. बघूया कसं वाटतंय. मी क्लिप चेक केली. क्लिपमध्ये मी बोलले साडी घालणार आहे, साडी नेसणारे बोलतात. हा व्हिडिओ जर माझ्या म्हणजे सासूने बघितला, म्हणजे पिंकी मावशींनी, त्या मला बोलतीलच की साडी घालणार नाही ग, साडी नेसणार असतं. मिऱ्या वगैरे करताना मला माझ्या सासूबाईंची खूप आठवण येते. आज त्या घरी नाही आहेत, आज त्या गावाकडे गेल्यात ऍक्च्युली. तरी ट्राय करू आणि मला हेल्प ह्यांची पण घेता येत नाहीये. बघूया मला कशा मिऱ्या जमताय. खूप प्रयत्नांच्या नंतर माझ्या मिऱ्या पण घालून झाल्यात आणि माझी साडी नेसून झाली आहे. मी तुम्हाला दाखवते माझी साडी कशी दिसतीये. अजून माझे केस ओलेच आहेत, सो आपल्याला वेळ लागेल थोडासा आवरायला. माझी साडी अशी नेसून झाली आहे. मी खूप छान मिऱ्या घातल्यात. मम्मीला कदाचित माझ्यावर खूप प्राऊड फील होईल की मी त्यांच्या शिवाय मी साडी खूप छान नेसली आहे ॲक्च्युली. तर केस माझे ओले आहेत, सो मी नॅचरल पद्धतीनेच केस कायम सुकवून घेते. हेअर ड्रायरची मला भीती वाटते की ड्राय होतात हेअर खूप जास्त. जर आपण केस ओल्यामध्ये जर कोंब केले तर व्यवस्थित मऊ वगैरे होतात केस आपले, आणि जर आपण ड्राय झाल्यावर केस विंचरले तर आपले रट होतात केस. तर मी मॉइश्चरायझर अप्लाय करून घेते पहिले, कारण माझी फार ड्राय स्किन आहे. सो मॉइश्चरायझर पहिले अप्लाय करून घेते. ज्याला जे सूट होईल मॉइश्चरायझर यूज करा. उगीच कोणाच्या सजेशनने मॉइश्चरायझर्स यूज नका करू. प्रत्येकाची स्किन टोन वेगळी असते. मी लवकर रेडी होते कारण आज माझ्याकडे टाईम नाही आहे. मी विचार केला की ह्याच्यावर सगळं ऑक्सिडाईज जाईल. आता मी हे ब्रेसलेट घालते आहे, तर ते ब्रेसलेटचं हुकच बसत नाही. एकट्याला हे सगळ्या गोष्टी करणं ना इम्पॉसिबल आहे. फायनली हे हुक बसलं आहे आणि हे असं काहीचं दिसतंय. हे मंगळसूत्र आहे, क्यूट आहे फार ते. आणि मी हे फर्स्ट टाईम यूज करते आहे, कारण मी जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासून माझं सोन्याचं मंगळसूत्र काढलं नव्हतं. आता मी हे बघते आहे कसं दिसतंय काय दिसतंय, कारण ह्याच्यावर तेच सूट होतं आहे, दुसरं सूट होत नाही. केस सुकवायला आपल्याकडे वेळ नाही आहे, सो असं काहीसं दिसतं माझं लुक. आणि आता आपण विपुलला सरप्राईज देऊया, बघूया त्यांची रिॲक्शन. विपुलकडे जाते आहे. कशी दिसते? मस्त. अभि पण तू बॅकपॅक करत होती ना, हा काय नवीन सरप्राईज काय आहे? मी उद्या जाणार आहे ना, म्हटलं जाऊ दे, बायकोला एकदा साडीत बघून घेता येईल. ये ऐसा अच्छा नहीं है, मेरे को बिल्कुल पसंद नहीं आया ये चीज. बिल्कुल सगळ्या स्त्रिया साडीमध्ये खूप सुंदर दिसतात, पण हिच्यावरती जरा साडी अतिशय छान दिसते. आणि इतनी तारीफ. आता आम्हाला भरपूर काम आहेत आज. ऍक्च्युली मला उद्या जायचंय, देवपूजा करायची. मला बरेच काम चालली आहे ती. कमेंट सेक्शन मध्ये सांगा, असं नवऱ्याला जास्त सोडून जाऊ नये. रिलेट होतं हे. आपण इथे एवढे दिवस राहतो, हे लोक येत पण नाही. ह्यांच्या सासरी आम्ही येतो. उलट मला सासरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला इथेही बसायचंय आणि मला तिथेही बसायचंय. काम तर हिलाच करायचंय, त्याच्यामुळे मला इथेही काही प्रॉब्लेम नाही. उलट तिथे जास्त माझी मजा होते. तर मग मी पूजा करून घेते. पुढे मग मी तुम्हाला दाखवते. आता आम्ही खिडकी ओपन केली ना, तर आता कसं आहे, मी गोरी दिसते ना, तर त्यांना आता इफेक्ट कसं आहे ना, नीट आला पाहिजे. मी पाठी असल्यामुळे लाईट पोहोचत नव्हती माझ्यापर्यंत, तर मी तिला ती ते कसं आहे पटकन थिंकिंग पाहिजे. म्हणजे तुम्हाला दुसरा इफेक्ट दाखवू बघा. हा इफेक्टच वेगळा आहे ना. अच्छा, म्हणजे ऊन चमकलं तरच आपण गोरे दिसतो. असं काही नाहीये, आम्ही गोरेच आहेत, विषय नाहीये. मी आल्यापासून कसा ग्लो आलाय ना. रांगोळी काढायची, मला अजून रांगोळी काढायची राहिली आहे, तर आपण रांगोळी काढून घेऊया आणि मग पूजा करूया. चलो बाय. आमच्या मॅडम सध्या रांगोळी काढतायत. काढा चांगली रांगोळी काढा. तर घराच्या समोर आहे ना रांगोळी पाहिजे. सकाळ रांगोळी काढलेली खूप चांगली असते. मी काय काढलंय? मी बेलाचं पान काढलंय, तर आज सोमवार आहे त्याच्यामुळे. आणि मी लक्ष्मीची पावलं असे काढते. मला असे पावलं खूप जास्त आवडतात, ते एकदम ऍक्च्युअल पावलं दिसतात म्हणून. पूजा करायला स्टार्ट केलंय. तर ना माझ्याकडे असा बाळकृष्ण आहे. आईने जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस मला हा बाळकृष्ण दिला होता माझ्या देवाऱ्यामध्ये.
माझ्याकडे असे छोटे छोटे कपडे आहेत त्याला घालण्यासाठी. माझ्याकडे ना अशी स्वामींची छोटी मूर्ती पण आहे. अशा प्रकारे माझी पूजा झाली आहे, दिवा लावून झालाय. ओके, तर आम्ही काही 1-2 रील्स बनवल्या आता आणि आता माझा सोमवार असल्यामुळे माझ्यासाठी कोणीतरी खिचडी बनवतंय. हे खिचडी बनवणार आहे. बघूया ते कशी खिचडी बनवतात, त्यांना खिचडी येते की नाही, कारण ते हात पण नाही लावत कोणत्या गोष्टीला. सर खोटे, हे सगळं काम मलाच करावं लागतं. बट ठीक आहे, तुम्हाला खिचडी बनवून दाखवतो. सगळं काम तुम्हाला करावं लागतं. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की किती काय काय मला येतं. सगळ्यात ऍक्च्युली ते ती नंतर सांगेल कारण ती खोटं बोलतीये आणि खरंच येतं त्यांना सगळं. ओके, तर किचन मध्ये आलोय. साबुदाणा भिजवलेला होता थोड्या वेळापूर्वी मी, तर आता तो चांगला असा मस्त फ्लफी झालेला आहे. आणि आता आपण पुढच्या कामाला लागूया. बाहेर तारक मेहता का उलटा चष्मा चालू आहे, त्याला राहुल बघतोय. त्याला सांगावं लागेल आपल्याला की जरा बंद करा म्हणून. ज्या प्रकारे बसतात साहेब, झोपलेले आहेत साहेब ऍक्च्युली. आता शेफ विपुल ऍक्च्युली मला असा अँगल शोधायचा आहे ज्याच्यामध्ये हे पण दिसेल, काय म्हणतात त्याला, ते खाली करायचं ना, स्टोव पण दिसेल. मला वाटतं अजून थोडं खाली करावं. गॅस सॉरी, गॅस पण दिसेल. थोडं अजून खाली करतो. कसं आहे ना, किचन मध्ये पहिल्यांदा आलं ना मग असंच होतं. जर बघायला गेलं तर गॅस हा वेगळा असतो आणि ह्याला स्टोव्ह म्हणतात. स्टोव नाही बोलत ह्याला स्टोव्ह म्हणतात, म्हणजे याला काहीतरी वेगळं काहीतरी म्हणतात. पण ठीक आहे, जाऊ द्या. ओके, तर मी काय करतो, थोडीशी जरा शेगडी पुढे येतो. तर हँडवॉश करून घेऊ पहिले हँडवॉश करून घेऊ. हे हे ठेवणार आहे बरं मी. खूप घाम येते. बघ, त्यांचा प्रॉब्लेमच आहे की मुंबईमध्ये, ऍक्च्युली मुंबईमध्ये असू दे कुठेही असू दे ना, घाम सुरूच असतो. असे कसे लोक असतात. आणि मला माझी अशी स्किन टोन आहे की मला कुठे घामच येत नाही. हे बघू शकतो तुम्ही. असो, तर कढई वगैरे तर आता कढई ठेवली आहे. 2 बटाटे घेतो, 5 मिरच्या घेणार आहे आणि त्याला स्लाइस करू. पहिले बटाटे उकडलेले नाहीयेत, तर ह्याला कच्चेच बटाटे वापरूया आपण आजच्यासाठी. शेंगदाण्याचं कूट एवढं काढून घेतो फक्त, बाकी तुम्ही घ्या. बरं, काय शेंगदाण्यात कधी कधी गोष्टी ती विसरते, पण मला आठवण करून द्यावं लागतं की ते आहे. तर बटाटे आपण चैतन्याच्या लँग्वेजमध्ये चिरून घेऊ. ते कसं झालंय, मुंबईच्या पोरांचा प्रॉब्लेम असा आहे की इथे घाण करण्याचा प्रयत्न नाहीये ऍक्च्युली. तुम्हाला दिसलं पाहिजे मी काय करतोय. तुम्हाला काय वाटायचं, अर्धवट हिने केलंय आणि अर्धवट मी केलंय. मिरची करणार की तिखट? मिरची काय पण बोलते, काय बी बोलते. एक बटाटा झालाय सध्या इथे ठेवतो मी, त्याला परत एकदा वॉश करून घेणार आहे. बाबा, ओ माय गॉड, आमच्याकडे एक कायम पडलेलं असतं घरी. ह्यांना थम्सअप आणि कोक. मी तर म्हणेल ह्यांच्या रक्तामध्ये रक्त चेक केलं तर त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ थम्सअप सापडेल, रक्त कमी सापडेल. एवढं थम्सअप पितात ते, ऍक्च्युअली चांगलं नसतं. त्या 2 बटाटे जे छिलून घेतलेले आहेत तर त्याला एकदा परत वॉश करतो आणि मग कापायला घेऊ आपण. उचलू काय कचरा वाल्या माणसांनीच उचलावा. कठीण आहे तुझं की माझं, काढून द्यायची गरज नाहीये, पण देतेस तरी. किती तिखट करायचं आहे ना. आता काय तिखट, लोक तिखटच खाणार ना. केवढ्या मिरच्या घेतल्या त्या? तू माहेराला चालली म्हणून हे करायचंय का तुला जरा? काय म्हणजे आम्हाला त्रास देऊन जायचा आहे का? पण मी ह्या मिरच्या काय करतो, मी जास्त फ्राय करून घेतो आणि त्याच्यावरती मीठ टाकतो, म्हणून त्या अजिबात तिखट लागत नाही. ऐका ना, इथे होता का मी जर जाड दिसते हो, माझा धंदा डायरेक्ट दिसतो. तर काय, दोघं पण लग्न म्हणतात ना, लग्न सक्सेसफुल लग्न तेव्हाच म्हटलं जातं जेव्हा दोघं शादी का लड्डू खाए तो भी पछताए, न खाए तो भी पछताए. तर खा आणि पस्तावा. पण मी पोरांना म्हणेल जगा आणि मजा करा, लग्न होत नाही तोपर्यंत. माझ्या लग्नामध्ये हिच्या भावांनी एक गाणं म्हटले होते, रोज नाही कुडी या तो पट रही थी. ते लिटरली मला एवढं रिलेट झालं होतं ना त्या टायमाला. हो गया खतम, बकरा कट गया. तर मी बटाटे छोटे छोटे कापलेत, कारण की कच्चे बटाटे आपण उकडून नाही घेतलेले. उकडलेले असले की त्यांना काय थोडंसं जरी हे केलं तरी जमतं, पण कच्च्या बटाट्यांना थोडंसं जरा शिजू द्यावं लागतं, म्हणजे त्याला छान अशी टेस्ट येते. बटाटे जरा जळू द्या, असे छान लागतात. एक्सक्यूज मी, शट युअर माउथ. ओके, बोर होणार नाही जे बघतात, कारण त्यांना असा एक्सपिरियन्स हवा आहे की कपल्स जेव्हा बनवतात त्या टायमाला कसे बनवतात. आपण मॅच झालोय कुठेतरी. काय जाडीमध्ये कुठेतरी मॅच झालोय. असं शर्ट आणि थोडस असं कॉम्बिनेशन छान दिसतंय ना. तिनेच घेतलंय मला टी शर्ट म्हणून ती एवढं फ्लेक्स करते.
फ्लेक्स नाही बोलत त्याला, गिफ्ट दिलंय मी ते, फ्लेक्स का करेल भाई. ह्या मिरच्या फार झाल्यात, डिवाइड बाय 2 केलंय. हा म्हणजे हे मी यांच्या इकडे आल्यावरच समजलं मला की जी मिरची असते ती पूर्ण अशी कट करून नाही घ्यायची, तर ही डिवाइड करायची, अशी डिवाइड करायची, मग त्याच्यामधल्या बिया बाहेर येतात आणि तिखट होते भाजी. हा ऍक्च्युअली मम्मींना खूप अशा टेक्निक माहिती आहेत की जेणेकरून आपल्या गोष्टी वाचल्या जातील. आता समजा वांग आहे आणि वांग्यामध्ये आपण ते भरले पूर्ण, तर वांग कसं शिजवायचं, तर ते वांग जे आहे त्याच्या आतले तर भरपूर गोष्टी आहेत अशा, त्यांनी मला हे शिकवल्या. आता आपण गॅस पेटवलेला आहे, कढई ठेवतोय. काय माहिती का, आमच्या घरी सगळ्यात जास्त आमच्या दोघांपैकी वाईट मी आहे, जे एवढं चांगलं इमेज करून ठेवलंय माझ्या घरी. प्रत्येकाच्या ऑपोजिट घरामध्ये ती सिच्युएशन आहे. माझ्या घरात ही चांगली आहे, तिच्या घरात मी चांगली आहे. असो, ही छान अशी तूप टाकलाय, कढई कापलेली आहे, पाणी त्याच्यात सगळं गेलंय. मस्त तूप टाकू आपण आता याच्यावरती. थोडं साखर, आणि हे बघा ना, मी माझ्या हिशोबाने टाकेल. थोडं जास्त पडलं तर जास्त, वाफ जास्त निघायलाच लागलेली आहे. तर आता मी पटकन मिरची टाकून त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकणार आहे. पाणी अजिबात पिलेलं नाही पाहिजे असं डॉक्टर म्हणतात. ऍक्च्युली पाणी घटघट नाही प्यावं, एक गोट प्यावं आणि बसून प्यावं. आता मला बसता येणार नाही. एक्सक्यूज मी, आमचे काही वेळेस मॅडम साखरेच्या ऐवजी मीठ टाकायला जातात आणि मिठाच्या ऐवजी साखर टाकायला जातात. ऑलमोस्ट टाकणार असतात, त्यांना मला लक्षात येतं माझी चुकी नाहीये, माझी चुकी नाहीये, डब्यांची चुकी आहे. डब्बे सेम आहेत, साखरेचा आणि मिठाचा. हे मिरच्या अशा मस्त भाजल्यात. तर आता मी ह्या जास्त अजून होण्याच्या ऐवजी पटकन बटाटे टाकणार आहे, कारण की बटाट्यांना वेळ लागणार आहे थोडासा. तेवढ्यात माझ्या बाकीच्या मिरच्या पण चांगल्या तळून होतील. मीठ टाकल्यामुळे त्याला पटकन शिजतील ते बटाटे सुद्धा. हा प्रॉपर कुक आहे की नाही हे कळण्यासाठी चमचा कसा हलवतोय त्याच्यावरूनच कळतं. तर किती प्रोफेशनली बघा, मी असं लाईटली त्याला काय प्रोफेशनल बोलतात का? हलवतोय, मी हलवतोय. तर हे कट करा, उडून पडलं. हलकसं पहिलं त्याला रेडिशपणा येऊ द्या, मग आपण त्याला एक हलकसं थोड्या वेळासाठी ठेवूया. याच्यावरती अजूनही थोडंसं जर मीठ टाकलं ना अजून छान वाटतात. ते ऍक्च्युली असे फ्राईज सारखे लागतात. उकडलेले बटाटे लवकर म्हणजे रोस्ट करू शकत नाही आपण, कारण ते जास्त शिजतात. पण जर असे कच्चे बटाटे असतील ना तर ते नक्की आपण थोडेसे तेलामध्ये तळून घेतले ना तर रोस्ट होतं असे छान लागतं. फ्राय झालेत. आता त्याला आपण थोडंसं झाकण लावू आणि झाकण लावल्यावरती थोडा वेळ थांबू. तर बटाटे शिजतात तोपर्यंत आपण बंद करू, परत चालू करूया. आम्हाला एक मिठाई आली होती, समोरच्याने दिली होती, कारण त्यांनी एक नवीन फ्लॅट घेतलं म्हणून. मी ते खाल्ली मिठाई चालते ऍक्च्युली, काजू कतली आहे आणि काजू चालतात आणि आतमध्ये केशर पिस्ता आहे. रेडिश पण आलाय थोडासा. त्या पहिला तर ते फ्राईज टाईप झालेत आणि जे माझे हे होते मिरच्या त्या पण छान अशा मस्त. मी को शेफ आहे ना यांचा. अशा प्रकारे माझी खिचडी होत आहे आणि मला खूप छान वाटतंय. जशी जशी स्मेल येतोय त्याचा तसं माझी भूक वाढतच चालली आहे. तर आमची साबुदाण्याची खिचडी होत आली आहे. शेफ विपुल, कसं वाटतंय मग? नेहमीचं काम आहे. अच्छा, हो, नेहमीच्या कामाला काय वाटतं? काय धाबा टाकता काय दररोज? तर अशा प्रकारे विपुल जाधव यांनी मला खिचडी दिली आहे, खिचडी केली आहे माझ्यासाठी. खूप प्रेमाने केली आहे ही खिचडी. असंच तुम्हीही तुमच्या बायकोसाठी, जे कोणी आहे तुमच्या बायकोसाठी करा. ऍक्च्युली ना जेवण बनवणं ना हे मुलींसाठी ना चुटकीचं काम असतं, पण त्यांची कधी कधी चुटकी वाजवायची काय म्हणतात त्याला इच्छा नसते. इच्छा नसते. चलो बाय.